गेल्या 7 ते 8 दिवसापासून परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला। हवामान खात्याने सावध करून सुद्धा शासन गाफील राहिले व पर्यायी उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकाविला गेला आहे। अत्यंत कष्टाने, श्रमाने व घामाने वेळ प्रसंगी कर्ज काढून पेरलेली वाढविलेले पिके कापणीला आली असता ऐन वेळी निसर्गाची अवकृपा झाली। सोयाबीन, तूर, मूग, उडद, मका, कापूस, संत्रा, धान, ऊस इत्यादी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शिवारात आडवी झाली। याचे भान लक्षात घेत तात्काळ कर्तव्यदक्ष खासदार सौ नवनीत राणा यांनी तात्काळ जिल्हा दौरा आयोजित केला। त्याच अनुषंगाने त्यांनी दर्यापूर तालुक्यात ठिकठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वास्तविक स्थिती जाणून घेतली। शेतातील दैनावस्था पाहून त्यांचे मन गहिवरून आले। महसूल व कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या पाहणी दौऱ्यात ठिकठिकाणी विदारक दृश्य दिसली। खासदार नवनीत राणा यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांना तातडीने पाऊल उचलून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे व वास्तविक अहवाल शासनाला पाठवण्याचे निर्देश दिले। उत्पादन होत होता, पण यावर्षी जास्त पाऊस, अनवॉन्टेड पाऊस ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे पूर्ण कपासाची सुद्धा पूर्ण नुकसान झाली। जर आपण पूर्ण हा फिरून पाहिलं, पूर्ण कपास चे नुकसान झाले। आता आपण सांगितलं की वरकडून याचे पंचनामे करून घ्या। ज्या पद्धतीने सोयाबीन आणि आपले सोयाबीन आणि हे सगळ्याचं जसं पंचनामे झाले आणि वरच्या सरकारला आपण मागणी करत आहे। आणि पावसामुळे यांचं सुद्धा कपासचे सुद्धा मोठ्या प्रमाणात खूप मोठं नुकसान झालेलं आहे। कारण आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, जर असे पावसामुळे जर असं कपास निघाला तर जे घेणारे आहे ते घेत नाही आणि वापस करून देतात आणि ढोरालाही गेले तर ढोरही बिमार पडतात। म्हणून हे काही कामाचेही कपास आमच्या हाती लागणार नाही आहे। या पाहणी दौऱ्याच्या वेळी शेतकरी धनराज साखरे, राजेंद्र पाचाडे, रवींद्र पाचाडे, मंगेश इंगोले यांनी आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी तहसीलदार देशमुख, कृषी अधिकारी सराडे, ज्योती मेश्राम, मयुरी कावरे, सुनील राणा, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, जिल्हा उपाध्यक्ष अजय देशमुख, तालुका अध्यक्ष अमोल कोरडे, शहर अध्यक्ष किरण श्रीराव, चेतन ठाकरे, आशिष कावरे, हर्षल रेवणे, अजय बोबडे, मंगेश कोकाटे, सचिन सोनोने, राहुल काळे आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज।